महत्वाची बातमी आहे। उरण तालुक्याला चक्रीवादळाचा तडाखा बसतोय। कळमसुरे या गावातील 50 घरांचं नुकसान झालंय। पहाटेच्या दरम्यान चक्रीवादळाचा तडाखा बसलेला आहे। घरावरील छप्र उडून गेल्यानं पाणीच पाणी परिस्थिती आहे। त्यामुळे घरातील अन्नधान्य, कपडे, जीवनावश्यक वस्तू यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान आहे। तर विद्युत पुरवठा सुद्धा खंडित झालाय। झाडं सुद्धा उन्मळून पडलेली आहेत। सुदैवानं जीवितहानीचं वृत्त नाही। मात्र मदतीकरता रहिवाशी, शासनाच्या आपत्कालीन व्यवस्थापन कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची मात्र वाट पाहताना या ठिकाणी दिसतायत। अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडून। स्वप्नील, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? लागली उरण तालुक्याला चक्रीवादळाचा तडाखा बसलेला आहे। कळमसुरे गावामध्ये 50 घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। अनेक घरं ही क्षतिग्रस्त झाल्याचं पाहायला मिळतंय। एकूणच पत्र्यांचे छप्पर उडाले आहेत, तसेच घरामध्ये छप्पर नसल्यामुळे घरात पाणी साचलंय। यामुळे अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तू आहेत त्याचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। पहाटे 4च्या सुमारास ही घटना घडलेली आहे। त्यामुळे प्रसंगावधान दाखवल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही। मात्र शासनाकडून अद्याप या ठिकाणी या नागरिकांना जे आहे ते सहाय्य करण्यात आलं नसल्याचं सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतं। अनेक जण या ठिकाणी शासनाच्या मदतीकडे आस लावून बसलेले आहेत। मात्र सकाळच्या वेळी झालेला हा खरं तर ही जी घटना आहे यामधून अनेक जण आता घराबाहेर आल्याचं पाहायला मिळतंय। निश्चित स्वप्नील, त्या ठिकाणी मात्र आपत्कालीन व्यवस्थापन कर्मचारी कोणी पोहोचलाय का, अधिकारी कोणी पोहोचलाय का, या सगळ्या संदर्भात काय अपडेट आहे? नक्कीच या घटनेची माहिती ही आता शासनापर्यंत गेलेली आहे। त्यामुळे थोड्याच वेळात त्या ठिकाणी अधिकारी दाखल होणार आहेत आणि एकूणच अधिकारी दाखल झाल्यानंतर या 50 घरातील नागरिकांना तात्काळ कुठेतरी स्थलांतरित करण्यात येईल। त्यामध्ये त्यांच्या राहण्याची सोय सुद्धा करण्यात येईल। मात्र सध्या हे जे सर्व घरातील नागरिक जे आहेत ज्यांचं नुकसान झालेलं आहे ते त्यांच्या या घरातील सामान जे आहे ते बाहेर काढताना या ठिकाणी पाहायला मिळत आहे। निश्चित स्वप्नील, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।